जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ज्यांची देशभरातल्या 20हून अधिक राज्यांमध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये इतिहासात पहिल्यांदाच थम्पिंग मेजॉरिटीनं आमदार या ठिकाणी निवडून आले, अशा या भव्य मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागल्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जसं आपण म्हटला, तो विधानसभेची तयारी करत होता, त्याच्यानंतर मध्यंतरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो नगरसेवक पदासाठी सूचनेनुसार निवडणूक लढवण्यासाठी तयार झाला होता, परंतु थांबावं लागलं आणि थोडंसं आम्ही सगळे चिंतेत होतो की अशा पद्धतीनं खासदाराचा मुलगा म्हणून जर थोडंसं त्याला थांबावं लागत असेल तर त्याचं भवितव्य काय। परंतु भाजप पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष आहे। कृष्णराज महाडिक यांची ओळख खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा नसून त्याचं जे सामाजिक काम आहे त्यामुळे तो त्याचं नावलौकिक आहे, त्याच्या युट्यूब चॅनलमुळे तो राज्यभर पॉप्युलर आहे, युवकांचं खूप मोठं संघटन नेटवर्क त्याचं राज्यभर आहे। हे सगळ्या गोष्टी ओळखून प्रदेशाध्यक्ष महोदयांनी आज त्याच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की तो त्यांचा विश्वास सार्थ करेल। राज्यभर भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी युवकांचं आणखीन संघटन मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये घेऊन आपल्या या पक्षाची धुरा प्रभावीपणे सांभाळेल असा मला विश्वास आहे। मी नेहमी सांगत आलेलो आहे की तो खूप मेहनती आहे, हार्डवर्किंग आहे। घरामध्येच आमच्या पूर्वीपार माझे वडील असतील, आमचे चुलते माधवराव महाडिक असतील, एक राजकीय वसा आणि वारसा आमच्या घरामध्ये पूर्वीपार आहे। आमच्या घरामध्ये अनेक लोक राजकीय पदावरती आहेत, पक्षाच्या पदावरती आहेत आणि त्याचंच बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे। वडील म्हणून मी खूप आनंदी आहेच, परंतु अनपेक्षित म्हणजे एवढी मोठी जबाबदारी त्याला मिळेल ही अपेक्षा नव्हती। अनपेक्षितरित्या पक्षानं ही जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे। मी सांगितलं तसा त्याप्रमाणे तो जिल्हाभर त्याचं खूप चांगलं नेटवर्क आहे, युवकांच्या मध्ये पॉप्युलर असल्यामुळं युवक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याला सामाजिक कामाची आवड आहे। महाराष्ट्र शासनातील जवळजवळ सर्व मंत्री महोदयांच्या बरोबर त्याचे खूप चांगले संबंध आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची कामं करणं, निधी आणणं, ह्या सगळ्या बाबी तो करत आलेला गेले 5-7 वर्ष आणि म्हणूनच या सगळ्या सामाजिक राजकीय कामाला काम करत असताना कुठेतरी एखाद्या पदाची गरज असते, म्हणून विधानसभा का नगरपालिका असं सुरू होतं, परंतु खूप मोठी म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे प्रदेशाध्यक्षपद म्हणजे त्याच्या राजकीय सुरुवातीचा एक खूप मोठा टप्पा किंवा पहिली पायरी आपण जे म्हणतो, ती एवढी मोठी पायरी, एवढी मोठी संधी, एवढी मोठी जबाबदारी पक्षानं दिलेली आहे आणि तो समर्थपणे ती पेलेल, मला खात्री आहे। तुम्ही त्याचं नेहमीच वर्णन संघटनात्मक मोठी जबाबदारी आहे आणि युवकांनी राजकारणात यायला पाहिजे असा एक सूर उमटत होता, त्या सगळ्या प्रश्नाला पूर्ण होईल। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमीच सांगत आलेले आहेत की युवकांनी राजकारणामध्ये यावं, चांगल्या युवकांनी चांगलं काम करून दाखवावं आणि त्यानुसार देशभरामध्ये अनेक युवक प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पदांवर येण्यासाठी। आज सकाळी आता त्याची निवड झाल्या कितीतरी आमदारांचे सुद्धा मला फोन आले की आमच्या जिल्ह्यामध्ये आता या युवकांना त्याच्यासोबत जोडायचं आहे। म्हणजे काम करणाऱ्या माणसाला बळ कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीकडून खरं म्हणजे शिकलं पाहिजे। तो आता काम करतच होता, परंतु त्याला मेनीफोल्ड्स ग्रोथ या माध्यमातून मिळेल। महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये तो निश्चितपणानं जाईल आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना इनकमिंग आणि पुढची निवडणूक, पुढची लोकसभा असेल, पुढची विधानसभा असेल, या दृष्टिकोनातून एक मजबूत संघटन युवकांचं, युवतींचं तो महाराष्ट्रभर करेल याचा मला विश्वास आहे। सुरुवात झाली म्हणून ही पहाट आहे, अजून खूप त्याला पुढं संधी आहे, प्रवास मोठा आहे आणि तो मला वाटत होतं त्याप्रमाणे मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पक्षानं त्याच्यावर जबाबदारी दिल्यामुळं चांगलाच सूर्य उगवला असं म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.